डिसेंबरच्या कडकडीत थंडीत आई वडील लग्नाला गेले होते आणि घरी मी आणि माझी मावशीची मुलगी सोनम दीदी एकटेच होतो. गर्लफ्रेंड प्रीतीने दिलेल्या धक्क्याने मी आतून पार तुटलो होतो. अशा वेळी दीदीनेच मला सावरलं. पण एका रात्री बिछाण्यावर पाणी सांडलं आणि आम्ही एकाच अंथरुणात झोपलो. त्या मंद प्रकाशात असा काय प्रसंग घडला जाणून घेण्यासाठी कथा शेवटपर्यंत नक्की ऐका. नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे संदीप. आज मी तुम्हाला माझ्या आयुष्यात घडलेली एक अत्यंत खास आणि कधीही न विसरता येणारी कथा सांगणार आहे. ही गोष्ट आहे डिसेंबर 2019ची. त्यावेळी कडाड्याची थंडी पडत होती. माझ्या बुवाच्या घरी कोणाचं तरी लग्न ठरलं होतं. त्यामुळे माझे आईवडील त्या लग्नासाठी 8 दिवसांसाठी बाहेरगावी जाणार होते. मी आईवडिलांना एकुलता एक मुलगा असल्यामुळे घरात माझ्यावर खूप प्रेम करायचे. त्याच दरम्यान माझी मावशीची मुलगी सोनम दीदी आमच्या घरी राहायला आली. सोनम दीदीचं वय 24 वर्ष होतं आणि माझं वय 21 वर्ष होतं. मी दीदीला थेट 4 वर्षानंतर समोरासमोर पाहत होतो. दीदी आधीपासूनच बारीक, सडपातळ आणि अत्यंत सुंदर मुलगी होती. 4 वर्षात तिच्या रूपात खूप बदल झाला होता. मी दीदीला नमस्ते केलं आणि आम्ही गप्पा मारत बसलो. मावशीच्या मुलांमध्ये मी सर्वात लहान असल्यामुळे सोनम दीदी माझ्यावर खूप प्रेम करायची आणि अगदी मित्रासारखी वागायची. दुसऱ्या दिवशी सकाळी 5 वाजताच आईवडील ट्रेनने लग्नाला निघून गेले. आता घरात फक्त मी आणि सोनम दीदी दोघेच होतो. सकाळी 8 वाजेपर्यंत आम्ही नाश्ता केला आणि TV पाहत बसलो. दीदी माझ्याशी कॉलेजच्या अभ्यासाविषयी आणि मित्रांविषयी बोलत होती. 2 तासानंतर दीदीने स्वयंपाक केला आणि आम्ही एकत्र बसून जेवायला लागलो. जेवत असताना माझ्या मोबाईलवर माझी गर्लफ्रेंड प्रीतीचा फोन आला. मी प्रीतीशी बोलायला लागलो. दीदी आमच्या गप्पा खूप लक्ष देऊन ऐकत होती. दीदीला चिडवण्यासाठी मी फोन स्पीकर मोडवर टाकला आणि मी आणि प्रीती ज्या पद्धतीने बोलत होतो ते ऐकून दीदी गालातल्या गालात हसत होती. अर्धा तास बोलल्यानंतर मी फोन ठेवला. जेवण झाल्यानंतर दीदीने मला मजेत विचारलं, बरं संदीप, तर मॅडमचं नाव प्रीती आहे तर? मी जरा लाजत म्हणालो, हो दीदी, ती माझ्या कॉलेजची मैत्रीण आहे. दीदी हसून म्हणाली, बरं, मग आत्तापर्यंत पुढे काय केलंस का नाही? मी म्हणालो, नाही दीदी, अजून तर तसं काही नाही. त्यानंतर मी जरा बाहेर मित्रांकडे जाऊन आलो. दुपारी 1 वाजता जेव्हा मी घरी परतलो तेव्हा दीदीने घरातलं सगळं काम संपवलं होतं आणि अंघोळ करून तयारही झाली होती. मी फ्रेश होण्यासाठी बाथरूममध्ये गेलो. तिथे कपड्यांच्या बादलीत माझी नजर दीदीच्या सुकणाऱ्या कपड्यांवर पडली. मला अचानक प्रीतीची आठवण आली आणि मनातच एक भलताच विचार आला. दीदीच्या कपड्यांचा तो सुगंध आणि तिच्या सौंदर्याचा विचार करून माझ्या मनातही वासना निर्माण झाली होती. मी बाथरूममध्ये उभं राहून दीदीबद्दलच विचार करत होतो. बाहेर आल्यावर दीदीने तिचे कपडे धुतले, पण माझ्याशी त्याविषयी काहीच बोलली नाही. रात्री जेवण झाल्यावर दीदी म्हणाली, संदीप, आज रात्री तू माझ्याच खोलीत झोप. आई बाबा नाहीत आणि मला या मोठ्या घरात एकट्याला भीती वाटते. मी लगेच होकार दिला. रात्री झोपताना मी हिंमत करून दीदीला विचारलं, दीदी, तुझा कोणी बॉयफ्रेंड आहे का गं? दीदी हसली आणि म्हणाली, नाही रे बाबा, माझा कोणीच बॉयफ्रेंड नाही. हे ऐकून माझ्या मनाला एक वेगळाच आनंद झाला. कदाचित भविष्यात मी दीदीवर ट्राय करू शकतो असा विचार माझ्या डोक्यात आला. रात्री बोलता बोलता आम्हाला कधी झोप आली ते कळलंच नाही. दुसऱ्या दिवशी माझ्या आयुष्यात एक खूपच मोठा भूकंप येणार होता याची मला पुसट अशी कल्पना नव्हती. त्या दिवशी माझी गर्लफ्रेंड प्रीतीचा वाढदिवस होता. मी तिच्यासाठी एक सरप्राईज पार्टी प्लॅन केली होती. मी तिच्या आवडीचं गिफ्ट घेतलं आणि मोठ्या उत्साहाने एका प्रसिद्ध रेस्टॉरंटमध्ये गेलो. पण तिथे पोहोचताच माझ्या पायाखालची जमीनच सरकली. प्रीती जिथे माझ्याऐवजी दुसऱ्याच एका मुलासोबत अगदी जवळ बसून तिचा वाढदिवस साजरा करत होती. तिचं त्याच्यासोबत हसणं, त्याला भरवणं पाहून माझं काळीज तीळ सुटलं. मी लांबूनच मोबाईलवर त्या दोघांचे 4-5 फोटो काढले आणि दुःखी मनाने घरी परतलो. मी प्रीतीवर जीवापाड प्रेम करायचो. तिने असा धोका दिलाय हे पाहून मला प्रचंड त्रास होत होता. घरी आल्यावर मी एकदम शांत आणि उदास बसून होतो. माझा तो पडलेला चेहरा पाहून सोनम दीदी माझ्याजवळ आली आणि काळजीने म्हणाली, संदीप, काय झालं रे, इतका का उदास दिसतोयस? मी तिला मोबाईलमधील फोटो दाखवले आणि सगळा प्रकार सांगताना माझ्या डोळ्यात पाणी आलं.
दीदीने मला समजावलं, संदीप तू एकदा प्रीतीला फोन करून विचार, कदाचित ती ती काहीतरी गैरसमज झाला असेल. मी लगेच प्रीतीला फोन लावला आणि त्या मुलाबद्दल विचारलं. पण प्रीती रुक्ष आवाजात म्हणाली, संदीप आता मला तुझ्यासोबत राहायची मुळीच इच्छा नाही आहे. आपलं नातं इथंच संपतं आहे, असं म्हणून तिने फोन कट केला. हा ब्रेकअपचा धक्का माझ्यासाठी सहन होण्यासारखा नव्हता. मी पटकन खाली बसलो. तितक्यात दीदीने माझे दोन्ही हात हातात घेतले आणि माझ्या डोळ्यात पाहत प्रेमाने म्हणाली, संदीप त्या मुलीसाठी इतका त्रास नको करून घेऊस. तू इतका हँडसम, स्मार्ट आणि देखणा आहेस ना, तुला तिच्यापेक्षा 100 पट चांगली मुलगी मिळेल. दीदीने मला शांत केलं आणि म्हणाली, चल तू आधी फ्रेश हो, आपण दोघं बाहेर फिरायला जाऊया, तुझा मूड चेंज होईल. मी दुःखी मनानेच दीदीसोबत बाहेर गेलो आणि बाईकवरून फिरलो, रेस्टॉरंटमध्ये जेवलो आणि घरी आलो. दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा मला नाश्ता करताना समजलं, उदास राहू नकोस संदीप, नवीन मैत्री शोधायला वेळ लागत नाही. मी म्हणालो, दीदी खूप कष्टाने माझी आणि प्रीतीची जमली होती गं, आता पुन्हा सगळं शून्यच झालं. तितक्यात दीदी अचानक माझ्या अगदी जवळ आली. तिने माझ्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाली, संदीप मी तुझी मदत करू शकते. मी तुझ्यावर खूप प्रेम करते आणि तुला असं दुःखात पाहू शकत नाही. मग अजिबात, आजपासून तुझी खास मैत्रीण बनेल, अगदी गर्लफ्रेंडसारखी काळजी घेईल. दीदीचं हे बोलणं ऐकून माझ्या दुःखी मनाला एकदम आभारी मिळाली. मी हसून म्हणालो, मग आजच आपण फिरायला जाऊया. दीदी लगेच तयार झाली. आम्ही बाईकवरून मार्केटला गेलो. तिथे मी दीदीला आमच्या या नव्या मैत्रीची पहिली भेट म्हणून एक छानसं गिफ्ट दिलं. बाईकवर मागे बसताना दीदीने मला एकदम घट्ट धरलं होतं. आम्ही मार्केटमध्ये खूप धमाल केली, फिरलो आणि संध्याकाळी हसत खेळत घरी परतलो. रात्री आईचा फोन आला. आईने आम्हाला दोघांना चौकशी केली. दीदी आईशी हसत हसत बोलली, त्या रात्री आम्ही दोघांनी आमच्या या नव्या मैत्रीचा आनंद साजरा केला होता आणि शांतपणे झोपलो. पण पुढच्या 2 दिवसात अशा काही घटना घडणार होत्या ज्याने आमच्या नात्याची सीमाच पुसली जाणार होती. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा सोनम दीदी अंघोळ करून बाहेर आली, तेव्हा तिचा तो ताजातवाना चेहरा पाहून माझं मन पुन्हा तिच्याकडे आकर्षित होऊ लागलं होतं. दीदी अंघोळ करून बाहेर आल्यावर मी लगेच बाथरूममध्ये गेलो. बाथरूममध्ये दीदीचे धुतलेले कपडे सुकत घातलेले होते. मी अंघोळ करून बाहेर आलो. काही वेळाने दीदी जेव्हा तिचे कपडे धुण्यासाठी बाथरूममध्ये आली, तेव्हा ती मला मिश्किलपणे पाहत विचारू लागली, संदीप बाथरूममध्ये माझ्या कपड्यांवर काय पडलं आहे रे? मी जरा बावरून म्हणालो, काही नाही दीदी, काय पडणार? दीदी घालातल्या घालत हसली आणि म्हणाली, खोटं बोलू नको संदीप, मला सगळं माहीत आहे काय पडलं आहे ते. मी थोडी हिंमत करून मजेत म्हणालो, जेव्हा तुला माहीतच आहे तर मग विचारतेस कशाला? माझ्या या अनपेक्षित उत्तरावर दीदीच्या चेहऱ्यावर एक सुंदरशी स्माईल आली. ती माझ्या जवळ आली आणि लटक्या रागाने म्हणाली, हे बघ, हे चुकीचं आहे हा, पुढून असं काही करू नकोस. मी हसून म्हणालो, ठीक आहे. पण आमच्यातील संकोच आता पूर्णपणे गळून पडला होता. त्याच दिवशी रात्री जेवण बनवताना स्वयंपाकघरात एक अपघात झाला. दीदीचा पाय अचानक घसरला आणि ती मोठ्याने ओरडत खाली पडली. मी धावतच किचनमध्ये गेलो तर दीदी वेदनेने विव्हाळत होती. तिच्या पायाला आणि कमरेला चांगलीच दुखापत झाली होती. मी तिला सावरून उठवलं आणि हॉलमध्ये आणून सोफ्यावर बसवलं. मी म्हणालो, दीदी तू आज मुळीच जेवण बनवू नकोस, मी बाहेरून हॉटेलमधून जेवण घेऊन येतो. मी लगेच बाईक काढली आणि मार्केटमधून गरमागरम पॅक करून आणलं. आम्ही दोघांनी एकत्र बसून जेवण केलं. पण दुखापतीमुळे दीदीला खूप वेदना होत होत्या. तिने कपाळावर हात ठेवला होता. मी एक पेन रिलीफ मलम आणलं आणि म्हणालो, दीदी थांब, मी तुला या औषधाने मालिश करून देतो तर तुला बरं वाटेल. दीदीने पण होकार दिला. मी लगेच हलवारपणे तिची मालिश केली. माझ्या ओल्या आणि मऊ स्पर्शाने दीदीला थोडा आराम मिळाला. त्यानंतर आम्ही झोपायची तयारी करू लागलो. पण जेवण करताना दीदीच्या हातातून चुकून पाण्याचा तांब्या बिछाण्यावर सांडला. संपूर्ण अंथरूण ओलं झालं. दीदी काळजीपूर्वक म्हणाली, अरे रे संदीप, हा बिछाना तर पूर्ण ओला झाला, दुसरा बिछाना कुठे ठेवला आहे रे? मी थोडं विचार करत म्हणालो, दीदी दुसरा बिछाना तर घरात नाही आहे. एक काम कर, तू माझ्या बिछाण्यावर झोप, मी सोफ्यावर किंवा खाली झोपतो. दीदी माझ्याकडे पाहत म्हणाली, का असं? तू खाली का झोपशील? तुझ्यामुळेच तर मी आज बरी आहे ना. मी म्हणालो, पण दीदी तुझा पाय दुखतोय ना. तितक्यात दीदीने माझा हात धरला आणि म्हणाली, नाही संदीप, असं मी अजिबात होऊ देणार नाही.
तूसुद्धा तुझ्याच बिछाण्यावर झोप. आपण दोघं एकत्र झोपूया. एकाच रात्रीचा तर प्रश्न आहे ना. दीदीचं हे बोलणं ऐकून माझ्या मनाची धडपड एकदम वाढली. आतून तर मी एकदम प्रचंड खुश झालो होतो. कारण ज्या संधीची मी वाट पाहत होतो ती स्वतःहून चालून आली होती. रात्रीचे 11 वाजले होते. दीदीने खोलीतील मोठी लाईट बंद केली आणि भिंतीवरचा तो हलका मंद लाल दिवा चालू ठेवला. त्या मंद प्रकाशात कडाड्यात थंडीत आम्ही दोघे एकाच अंथरुणात एकाच ब्लँकेटमध्ये झोपलो होतो. रात्रीचे 11 साडे 11 वाजले होते. खोलीत फक्त भिंतीवरच्या मंद दिव्याचा हलकासा प्रकाश पसरला होता. कडाक्याच्या थंडीमुळे आम्ही दोघे एकाच ब्लँकेटमध्ये अगदी जवळ पडून होतो. सुरुवातीला दीदी पलीकडे तोंड करून झोपली होती. मला फक्त तिची पाठ दिसत होती. माझं हृदय एखाद्या ढोलकीसारखं वेगाने धडधडत होतं. सुमारे 15-20 मिनटं मी तसा शांत पडून राहिलो. पण माझा ताबा सुटत चालला होता. मी थोडी हिंमत केली आणि हळूच माझा हात तिच्या कमरेवर ठेवला. दीदीने काहीच विरोध केला नाही. ती तशीच शांत पडून राहिली. तिने विरोध न केल्यामुळे माझा आत्मविश्वास अजूनच वाढला होता. मी हळूच माझा हात पुढे नेऊन तिच्या चेहऱ्यावर स्पर्श केला आणि तिच्या केसांवरून अलवारपणे फिरू लागलो होतो. मी केसांवरून हात फिरवताना दीदीने हळूच माझा हात बाजूला केला आणि लगेच माझ्याकडे तोंड करून झोपली. तिने डोळे उघडले. मंद प्रकाशात आमचे डोळे एकमेकात गुंतले. माझ्या हाताचा स्पर्श तिला स्पष्ट जाणवत होता आणि तिच्या चेहऱ्यावर एक वेगळं समाधान आणि ओढ दिसत होती. मी अजून थोडा तिच्या जवळ सरकलो. दीदीनेही क्षणाचाही विलंब न करता तिचा एक हात माझ्या अंगावर टाकला आणि माझ्या हाताला स्पर्श करू लागली. तिने मला असा स्पर्श करताच माझ्या संपूर्ण शरीरात विजेचा एक तीव्र लहर धावून गेली. मी तिच्या अजून जवळ गेलो आणि तिला मागून बाहूंमध्ये ओढून एकदम घट्ट मिठी मारली. दीदीनेही तिचे दोन्ही हात माझ्या गळ्यात गुंफले आणि मला स्वतःजवळ घट्ट आवरून धरलं होतं. जवळपास 5 मिनटं आम्ही दोघेही एकमेकांच्या मिठीत, एकमेकांच्या उष्णतेचा अनुभव घेत तसेच पडून राहिलो होतो. दीदीने तिचे डोळे अलवार मिटून घेतले होते. त्या थंडीच्या रात्री बंद खोलीत फक्त आमच्या वेगाने चालणाऱ्या श्वासांचा आवाज गुंजत होता. मी हळूच माझी हनुवटी पुढे केली. दीदीने तिचे डोळे उघडले. जेव्हा तिने माझ्या डोळ्यात पाहिलं तेव्हा तिच्या अंगावर एक आनंदाचा एक वेगळाच काटा आला. मी तिच्या ओठांच्या अजून जवळ गेलो. मला तिच्या गरम श्वासाची ऊब स्पष्ट जाणवत होती. आम्ही दोघेही एकमेकांच्या डोळ्यात पाहत हळूहळू जवळ आलो आणि मी माझे ओठ तिच्या नाजूक मखमली ओठांवर टेकवले. ते माझ्या आयुष्यात सर्वात पहिलं आणि अत्यंत अविस्मरणीय चुंबन होतं. दीदीनेही पूर्ण ताकदीने माझ्या ओठांचा घोट घ्यायला सुरुवात केली. तिच्या त्या प्रेमळ साथीने मला पूर्णपणे बेधुंद करून टाकलं होतं. त्या कडाड्यात थंडीत मध्यरात्री प्रीतीने दिलेल्या दुःखाला विसरून आणि मी आणि सोनम दीदी प्रेमाच्या आणि स्पर्शाच्या एका वेगळ्याच दुनियेत विलीन झालो होतो. तिने मला त्या रात्री असं काही सुख दिलं जे मला आयुष्यात कधीच मिळालं नव्हतं. सकाळी जेव्हा नवी पहाट उठली तेव्हा आमच्यात नात्यात एक नवी आणि अतिशय सुंदर सुरुवात झाली होती.